गुड मॉर्निंग गाईज. आजची मॉर्निंग माझी पुण्यामध्ये स्टार्ट झालेली आहे आणि पुण्यामधून आज मी निघणार होते अलिबागला, कारण सॅलॉन संदर्भात काही डिस्कशनसाठी मला अलिबागमध्ये जावं लागणार होतं. सो आता मस्त आम्ही एका ठिकाणी गरमागरम कॉफी घेतली आणि फायनली आम्ही पोचलो मॉर्निंगचे 10 वाजता अलिबागमध्ये. आधीच आम्ही ब्रेकफास्ट फुल करून घेतला, कारण दिवसभर आम्हाला माहिती होतं की आमची कामच एवढी आहेत की आम्हाला खायला भेटणार नाही आहे. त्यामुळे आम्ही आधीच खाऊन घेतलं आणि फायनली आम्ही पोचलो आमच्या फॅमिली सॅलॉनमध्ये. आणि तिथे प्रत्येकाला स्वतःला पॅम्पर करायचं होतं, तर सगळ्यांनी आपापल्या अपॉइंटमेंट्स घेऊन तर आधीच ठेवलेल्या होत्या. आणि मला करायचं होता हेअर कलर. येस, मला थोडेसे हेअरकट आणि लुक चेंजसाठी थोडासा हेअर कलर करायचा होता, कारण खूप डेज झाले मी हेअर कलरसुद्धा केला नव्हता आणि काही दुसरा लुक चेंजसुद्धा स्वतःचा केला नव्हता. सो मी हेअर कलर केला आणि मस्त रिफ्रेशमेंट म्हणून कॉफी घेतली. त्यानंतर लुक ॲट माय कलर. वा, मला जसा हवा होता एक्झॅक्टली तसाच कलर झालेला होता. त्यानंतर माझी होती अपॉइंटमेंट फेशियलची, कारण इतक्या दिवसाच्या धावपळीमुळे इतका स्ट्रेस चालू आहे, इतकं थकायला होतं की असं वाटलं की थोडं रिलॅक्सिंग करून घ्यावं. सो फेशियल केलं, पल्लूनीसुद्धा हेअरकट करून घेतला आणि देन आम्ही अलिबागमध्ये सनसेट बघण्यासाठी बीचवर गेलो. आम्हाला दिवसभर जराही टाईम नाही भेटला. सो आम्ही संध्याकाळी 6 वाजता थोडासा टाईम काढून गेलो बाहेर, मस्तच गरमागरम चहा घेतला अँड देन आम्ही गेलो हॉटेलमध्ये. येस, आमचा आजचा स्टे होता ला कॉस्टामध्ये आणि इतक्या सुंदर तिथे रूम्स होत्या ना, बट थंडी प्रचंड होती. सो ही बघा, ही आमची होती रूम, मस्त आणि सुंदर अशी. त्यानंतर अजूनही आम्हाला अगेन सॅलॉनमध्ये जायचं होतं, कारण आम्हाला आमच्या सरांसोबत काही सॅलॉन संदर्भातल्या गोष्टी डिस्कशन करायच्या होत्या. सो आमचं डिस्कशन इतक्या लेटपर्यंत चाललं, कारण आम्हाला खूप नॉलेज घ्यायचं होतं सरांकडून आणि त्यांनीसुद्धा इतकं सुंदर आम्हाला नॉलेज दिलं, थँक्स टू हिम. त्यानंतर लिटरली आम्हाला तिथून निघायला वाजले रात्रीचे 11. खूप थकलेलो होतो. त्यानंतर फायनली आम्ही निघालो, हॉटेलमध्ये पोचलो आणि गरमागरम जेवण ऑर्डर करून जेवलो आणि झोपून गेलो. सो असा होता आजचा माझा बिझी डे. गुड नाईट.